मित्रांनो, अशा प्रकारचे गायीची काळजी घेतली पाहिजे. तुम्ही पण घरच्या जनावरांवरती प्रेम करा, त्यांना स्वच्छ धुवून घेत जावा, कारण जंतू वगैरे किडे वगैरे बसण्याच्या अंगावरती चान्सेस असतात आणि जनावरांना त्रास देतात. तर तुम्ही पण असंच जनावरांना आठवड्यातनं एक वेळेस तरी धुवत जावा, त्याच्यामुळे जनावरांचं आरोग्य हे चांगलं राहील. तर हा आपण पाडलेला होता शेतामध्ये बोर. तुम्हाला मी याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बोर पाडलेला पूर्ण दाखवलेला आहे आणि त्या व्हिडिओला पब्लिकनं खूप सारा रिस्पॉन्स दिलेला आहे. तर त्याच बोरचं पाणी आहे, तुम्ही बघू शकता पाण्याचं प्रेशर वगैरे. आणि इथे आम्ही पाणी स्टोअर करण्यासाठी खड्डा पाडलेला आहे, ज्याच्यातनं आम्हाला पाणी स्टोअर करून पिकांना वगैरे देता येतं. तर आता मी या पाण्यामध्ये आंघोळ करणार आहे मस्तपैकी, कारण लोक फॅन्सी स्विमिंग पूलमध्ये जाऊन मस्तपैकी आंघोळ करतात, तर त्याच्यापेक्षा भारी आम्ही या स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करणार आहे. तर ही असते असली मज्जा जे स्विमिंग पूलमध्ये लोक घेतात, त्याच्यापेक्षा भारी आम्ही शेतामध्ये येऊन नॅचरली मस्तपैकी बोरच्या पाण्यामध्ये तिथे मी अंघोळ करत आहे. मध्ये पण उडी मारू शकलो असतो. हे आहे खड्डा, बघायची डेप्थ बघा किती आहे. पाहू शकता पाण्याचं किती प्रदूषण आहे बोरला या उन्हाळ्यात पण, म्हणजे किती पाण्याची लेवल आहे. बोरला खूप डीपमध्ये पाणी लागलेलं आहे. मस्तपैकी आंघोळ झालेली आहे. सर कोण फाटते का ताडपत्री वर येत आहेत ना, वर येतात नाही पण फाटल ना उद्यानं मारला लागली लगेच असं. खूप गोड पाणी आहे, खूप टेस्टी आहे, मस्त एकदम मस्त. गुढीपाडव्यानिमित्त गावाकडे आलो आणि खूप एन्जॉयमेंट झालं शेतामध्ये. खूप थंडगार अंघोळ भर दुपारी उन्हाचं पुढे करायला भेटणार आहे. तर तुम्ही पण गावाकडे जावा, मस्त एन्जॉय करा. मला येतं मग यायचं जावं वरी कसं यायचं लई कमी वजन देऊन जाता खरं फाटते ताडपत्री ताडपत्री फाटते. बॉडीची खोल अशा प्रकारे 2-1 करून दाखवतो. तर पाहू शकता मित्रांनो, ही इज माय ब्रदर. तो सध्या आता पाण्यामध्ये गेलेला आहे पोहण्यासाठी. त्याचं वजन खूप कमी आहे, असेल 60-65 किलो हो जास्तीत जास्त. तर पाण्यामध्ये एक मोटर पण टाकलेली आहे, बघू शकता तुम्ही. हे आहे आमच्या बोरचं पाणी, इतक्या फ्लोनं वाहत आहे, तुम्ही बघू शकता. मित्रांनो, शेतामध्ये खूप मजा आली, सिरियसली मस्त वाटतंय अंघोळ करून. पुण्याची इंटेन्सिटी खूप जास्त आहे, तरी मी पण ट्राय करेन मध्ये जाण्याचा. गेलो तर हा मोबाईल घेऊन पडला तर पडला पाण्यात, काय प्रॉब्लेम नाही, पण बघूयाच. अबे तू तर गाळ होईल गाळ 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 होईल. हा अरे नको नको लिटर होऊ नकोस, राहू दे रेड होऊ नको, राहू दे. बजाला उगाच नॉर्मल जा की स्लो सावकाश. मी केलं वरती अंघोळ, पण
माझा ब्रदर मस्त मध्ये पाण्यामध्ये जाऊन एन्जॉय करतोय स्विमिंग पूलचा असल्या भर उन्हामध्ये. अरे काही मध्ये यार जरा मग का अरे वायर होत काय वायर अरे नको मी कट नाही कोणलं मध्ये बघत इकडे इकडे यार पोहायला येत नाही वाटलं मला लय पाणी. तर मित्रांनो अशा प्रकारे पाण्याची डेप्थ खूप कमी आहे तरी पण मस्त वाटतं पाण्यामध्ये धबधबा असल्यासारखं फील होतंय. साड्याच तर नाही तू होय होय आता ही ब्लॉग पाण्यामध्ये शूट चालू आहे बरं. खरं सांगायचं म्हणजे मोबाईल जर पडला असं ठरवलेलं आहे तर बघू जरा वाकडं होऊन येत आहे का येत निघत नाही राहत. पाणी लगेच झालेलं आहे. काय करायचं जिंदगीमध्ये येऊन तर ही आहे पाण्याचं पोहण्याचा सोर्स. एवढा रिस्क मी पाण्याच्या वरती मोबाईल घेतलेला आहे बघू शकतात. माझा हात पाण्यामध्ये लागलाय भारी. हा he is my brother and he is right now try to swimming. याला पोहायला येत नाही पण फर्स्ट टाइम आहे हा शिकायलाय. हे बघा पाणी बघू शकता पूर्ण पाण्यामध्ये बुडलेलं आहे. एवढं ऊन आहे बघा. कुठे गेला कृष्णा बी गेले. सूर्यच गायब झालाय. त्याला वरी कुठून जात आता मी वर कसू हा इथून येते कोपऱ्यात येते मला इथून मध्ये हा घसरते जास्त पायात तर नको रे. आता पाण्यामध्ये मोबाईल पुरला होता थोडक्यात वाचलाय. एवढं भरणार एवढं असलं मजा आली असते. उतरला पाणी दिलं मग उतरला घरी. साठल्यावर मजा उद्या 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 एकदा हा हो यार तिथले वीर रिस्क आहे त्याच्यामध्ये आहे का ना. तर चला आता मित्रांनो आता वरी जाऊया. बस झालं थंडी वाजलेली आहे लय थंडी वाजलेली आहे भयानक. जा 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 हा बस बस लागल खाली खाली लागल. बिन पाय जा बघा पिक्चर मध्ये हिरो जशा प्रकारे आंघोळ करतात तशा प्रकारे आंघोळ करायला आता वरती. हे चल लवकर लवकर उचल यार पडलास पडलास लवकर चल चल मोटर चालाय चल असल्या पाण्यामध्ये रिस्क घेऊन हे करायला आपण. चल लवकर वर जाता वैसे पटकन जाऊ रे यार मी कसं येऊ. मित्रांनो फायनली आपला व्लॉग कंप्लीट झालेला आहे. तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आपला नेक्स्ट ब्लॉग असेल टरबूज खाण्याचा. तर ब्लॉगमध्ये भेटूयात पुढे. तर
चला तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.